संपूर्ण जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे महापुरुष व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्यातील आळंदी येथे स्वच्छता मोहीम व जनजागृतीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करून पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी परिसरातील नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वच्छता व जनजागृती मोहीम यशस्वीरित्या पार पाडली। सर्व सहभागी मान्यवरांना शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन भाविकांचा सन्मान करण्यात आला। तसेच या सोहळ्यात श्री संत गाडगे महाराजांचे जीवनचरित्र या पुस्तकाचे प्रकाशन करून भाविकांना सत्काराच्या रूपात देण्यात आलं। दरम्यान गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या गजरात स्वच्छतेचे महत्त्व हरिभक्त परायण रामनाथ महाराज घोडके यांनी आपल्या कीर्तनातून भाविकांना सांगितले। या कार्यक्रमाबद्दल त्यामध्ये स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती अशा विषयांवर भारूड कथा कीर्तन भजनाच्या माध्यमातून जनजागृती करून आळंदी परिसरातील भाविकांच्या माध्यमातून गल्लोगल्लीतील रस्ते स्वच्छ करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थितीत हरिभाऊ काळे, बाबूराव महाराज थलाटे, देविदास महाराज मांडगे तसेच सरकाळे गुरुजी, प्रकाश महाराज गायकवाड, शिवाजी महाराज आमठे व पत्रकार बाबूराव वाघमारे, पत्रकार राजू रोडगे हे उपस्थित होते। बाबूराव महाराज ह्या लोकांनी मला पूर्ण आतापर्यंत सपोर्ट केला आणि हे कार्य आतापर्यंत पार पडलं। आता पुढे होईल किंवा नाही ही मला शाश्वती नाही, पण आता मी पूर्ण केलेले आहेत। हा कार्यक्रम आमचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर नवनकर महाराज ते घेत आहेत। त्या कार्यक्रमाची त्यांच्या कुटुंबाचाही खूप मोठा सहभाग आहे। त्या ज्या ठिकाणी राहतात तिथल्या लोकांचाही खूप मोठा सहभाग आहे आणि गेल्या अनेक वर्ष आम्ही या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवतो आणि हे चांगल्या पद्धतीचं काम, समाजोपयोगी काम ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी करत आहेत। यापुढेही त्यांना आम्ही अशी सदिच्छा देतो की यापुढेही संत गाडगे बाबांच्या ज्या कामाचा प्रसार आहे तो महाराष्ट्रभर त्यांनी करावा। गाव माझा न्यूज करिता बाबूराव वाघमारे, मुखेड, नांदेड।